मध्ये प्राचीन गंगाकुंडाचा शोध. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर परिसरात एक ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा समोर आला आहे. कुणकेश्वर खालचीवाडी येथे सुमारे 200 ते 300 वर्षांपूर्वीचे गंगाकुंड असल्याचा शोध लागल्याने परिसरात उत्सुकता निर्माण झाली आहे. कुणकेश्वर मंदिरापासून अवघ्या 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर असलेले हे गंगाकुंड अनेक वर्ष गाळ आणि झाडाझुडपांमध्ये दडलेले होते. कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट माजी अध्यक्ष संतोष लब्दे, संतोष लाड, शरद वाळके व अन्य स्थानिक ग्रामस्थांच्या पुढाकारातून शोध मोहीम राबवून साफसफाई करण्यात आली. सध्या कुंडात स्वच्छ काचेसारखे पाणी साठलेले असून जांभ्या दगडात कोरलेले शिवलिंग आणि वैशिष्ट्यपूर्ण रचना लक्ष वेधून घेत आहे. सध्या हे ठिकाण खाजगी जागेत असून मार्ग नसल्याने पोहोचणे अवघड आहे. मात्र योग्य संवर्धन केल्यास हे ठिकाण पर्यटनासाठी मोठे आकर्षण ठरू शकते. याबाबत जाणून घेऊया श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट माजी अध्यक्ष संतोष लब्दे व कोकण इतिहास परिषदेचे सदस्य रणजित हिरलेकर यांचेकडून. ज्यावेळी मंदिरामध्ये बसलो होतो लाड शरद वाळके, त्यावेळी आमची चर्चा चालू झालेली असताना की प्रत्यक्षात बाबा दहिभावला गंगा आली आहे, आपण तिकडे बघायला जाऊया, त्या उद्देशाने आमचा बोलणं चालूच असताना राजापूरची पण गंगा आहे आणि त्यावेळी लाड आणि शरद वाळके म्हणाले की आपल्याकडे पण गंगा येते पूर्वी, असं आपल्याला ऐकिवात आहे, पण प्रत्यक्षात कुठे आहे किंवा काय ह्याचं आम्हाला प्रत्यक्षात माहिती नव्हतं. तर त्यावेळी बसून आम्ही ती चर्चा करत असताना त्यांनाच विचारलं, लाड म्हटलं तुम्हाला जर माहिती असेल तर आपण ते कुठं स्थान आहे ते प्रत्यक्ष जाऊन पाहूया. मग त्यावेळी आम्ही निश्चय केला की प्रत्यक्ष मग ते तिघंजण आपण उठून प्रत्यक्ष या स्थानावरती आलो आणि प्रत्यक्ष पाहता की पूर्ण हे स्थान पूर्ण पाल्यापाचोळ्याने बुजून गेलेलं होतं. मग तिथे आम्ही ती प्रत्यक्ष खोली बघता तिची 5 फुटाची खोली आहे ते. मग हा सगळा प्रकार आम्ही आमच्या अध्यक्षांच्या कानी घातल्यानंतर अध्यक्षांनी लगेचच त्याची तात्काळ आपले कामगार बोलून दुसऱ्या दिवशी लगेचच ते कुंड साफ करण्यासाठी ती मोहीम राबवली आणि त्या उद्देशाने बघता बघता पूर्णत्वास तो साफ केल्यानंतर पूर्णत्वास जो का आतमध्ये आहे पुरातन सिस्टीम दिसायला लागली. आज या कुंडामध्ये 5 फूट उंची आहे, जवळजवळ 3-4 फूट पाणी आजमध्ये काचीसारखं आहे. त्याचप्रमाणे जी काय पुरातन आपली पिंडी दिसते आहे ते सुद्धा स्वयंभूचे एक स्थान आहे. ते हे सगळं बघितलं ना, इथं पुरातन सगळ्या कुठल्या तरी गोष्टी होत्या ह्या निश्चित झाल्यानंतर आम्ही त्याच्या अध्यक्षांना कानी घातलं. तर अध्यक्षाने ती मोहीम राबवून पूर्णत्व साफ करून हा जो इतिहास आहे पुरातनचा हा आम्हाला त्या ठिकाणी आल्यानंतर प्रत्यक्षच पाहायला मिळाला. साधारण कुणकेश्वर मंदिरापासून 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे, परंतु येण्यासाठी मार्ग नाही. तुम्ही प्रत्यक्षात आता याची पाहणी केल्यानंतर आम्ही अध्यक्षांच्या कानी घातला हा विषय. तर प्रत्यक्षात आता जे कोण जमीन मालक आहेत त्यांच्याशी संपर्क साधून इथे येण्यासाठी आम्ही मार्गाचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून जे ग्रामस्थ आहेत ते सुद्धा इच्छुकच आहेत की ज्या ठिकाणी आपले पुरातन जे काय धार्मिक गोष्टी आहेत ते जतण्यासाठी आपले ग्रामस्थही सहभाग करतात. त्या ठिकाणी आता ज्या ग्रामस्थांची या जमिनीलगत आहेत त्यांच्याशी बसून आम्ही चर्चा करून इथे येणारा मार्गसुद्धा सुखसोयीचा होईल या निर्देशाने आमचेही प्रयत्न असतील. कुणकेश्वरचा एक ग्रामस्थ म्हणून हा एरिया आज बघितला तर काही एकरमध्ये आहे, कारण ज्या झाडीझुडपामध्ये ज्या काय गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती नसतात. ज्यावेळी पुरातनच्या ज्या लोक सांगतात की आपल्या ह्या ठिकाणी ते कसं होतं किंवा तसं होतं, त्याची चौकशी करून आपण ज्यावेळी पोचतो त्या ठिकाणी आणि प्रत्यक्षात पाहणी करतो तर त्यावेळी ते निदर्शनात येतं. आमचा प्रयत्न एवढाच आहे की पुरातन ज्या गोष्टी आहेत आपल्या गावामध्ये ते माहिती करून ते जे पर्यटक येतील त्या पर्यटकापर्यंत पोहोचणे आणि पर्यटन वाढवणे हाच आपला उद्देश असतो. कारण जेणेकरून आपल्या गावामध्ये धार्मिकता टिकली पाहिजे, धार्मिकतेतून पर्यटन वाढलं पाहिजे, हाच उद्देश ठेवून आपण हे जे काय प्रयत्न करतो पुरातन ज्या गोष्टी आहेत ते सांभाळण्यासाठी आमचा गावही सक्षम आहे आणि येणाऱ्या पर्यटनांना मार्ग देण्यासाठी आम्ही तोही प्रयत्न त्या दिशेने करणार आहोत. गेली 25-30 वर्ष तरी या गंगेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं होतं. साफसफाई किंवा तो सगळा जंगल भाग झालेला होता. पण मला आठवतं माझी आजी त्या गंगेमध्ये स्नानाला गेली होती मी लहान असताना, आणि तिथे जवळपास जी राहणारी मंडळी आहेत
त्यांच्या आठवणीमध्ये आहे की पूर्वी ती गंगा यायची, ते कुंड भरून व्हायचं. आज परिस्थिती बघितली तर 2.5 बाय 2.5 चौकोनी ते कुंड आहे आणि त्याच्या आतमध्ये पाणी येण्यासाठी त्यांनी व्यवस्थित ते झऱ्यांची जागा केलेली आहे. शेजारून जाणारा जो व्हाळ आहे, त्या व्हाळाच्या अंतर्गत जे काही प्रवाह पाण्याचे आहेत, ते जलप्रवाह तिथे येतील अशा पद्धतीचं प्राचीन आपल्या मंडळींचं म्हणजे प्राचीन जे कोणी विशारद जे होते, त्यांनी केलेलं ते जलसंयोजनाचं सुंदर उदाहरण म्हणून त्याकडे पाहता येईल. आणि गंगा ज्यावेळी येते त्यावेळी ते कुंड भरून वाहत असे. म्हणजे आता सुद्धा कदाचित ती गंगा आली होती असेल, पण त्यावेळी ते सगळं मातीने भरलेलं होतं. त्यामुळे गंगा काही बाहेर येऊ शकली नाही. तर आता ती साफसफाई केली आणि वर्षभराने त्याचे रिझल्ट्स आपल्याला मिळू शकतील. मुळात हाच जो सगळा प्रकार आहे, तो भूगोलशास्त्रीय हा सगळा विषय आहे. भूगोलाच्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने पाण्याचे अंतर्गत प्रवाह क्रियान्वित होतात आणि त्या पद्धतीने हे पाणी बाहेर फेकलं जातं. जसं उन्हाळं गरम पाणी, गरम पाण्याचं जे कुंड आहे, तिथनं जे पाणी येतं ते तिथे गंधकाचा साठा आहे आणि त्या गंधकाच्या प्रवाहामुळे तिथलं ते पाणी उष्ण स्वरूपात आपल्याला बाहेर पडतं. आणि जमिनीतल्या ज्या हालचाली आहेत त्यामुळे विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमध्ये या पद्धतीचे हे प्रवाह कोकणामध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीने प्रवाहित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यात राजापूरचं गंगा हे प्रमुख आहे. ती सातत्याने येताना आपण ते पाहतो आणि तिथली साफसफाई व्यवस्थित आहे, त्याचं व्यवस्थित तिथे लक्ष आहे लोकांचं. त्यामुळे ते चालू आहे. तसंच दहिबावचं एक कुंड जे गेली कित्येक वर्ष तिथे गंगा येते. आणि अशीच ज्यावेळी राजापूरची गंगा येते तिथे कुणकेश्वरची गंगा येते असं आम्हाला पूर्वापार सांगितलं, म्हणजे आमच्या आजीच्या तोंडून किंवा पूर्वी जुन्या माणसाच्या तोंडून आम्ही ऐकलेलं आहे. पण प्रत्यक्ष गेल्या 25-30 वर्षात त्या गंगेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं होतं आणि त्यामुळे आता ती पुन्हा त्याला ऊर्जितावस्था येईल. पण एकंदरीत ते सगळं बांधकाम पाहता 250-300 वर्षापूर्वीचं ते बांधकाम आहे. शिवलिंग जे आहे ते तिथल्या स्थानिक जांभ्या खडकामध्ये ते कोरून केलेलं आहे आणि त्याला पूर्णपणे चौथरा तयार करून त्याचे ते अजस्त्र दगड पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की किमान 250-300 वर्षापूर्वीचं बांधकाम ते असावं. कदाचित 400-500 वर्ष जुनंही असू शकतं. पण आज त्याचा निश्चित पुरावा आपल्याकडे काही नाहीये. मुळात कुणकेश्वर हे शिवभक्तीचं महत्वाचं केंद्र आहे. शैव शक्तीचं फार प्राचीन परंपरा या कुणकेश्वरमध्ये असते.